अमोलशी 2 दिवसात बोलणं करून द्या, नाहीतर आत्महत्या करू. संसदेतले घुसखोरी प्रकरणातील आरोपी अमोल शिंदेच्या वडिलांनी ही मागणी केली आहे. तसंच अमोल शिंदे गुन्हेगार नाही असंही अमोलचे वडील म्हणतात. आता काय करणार मी आता चाललो आता मी ह्याचे पोलीस भरती आहे मी आता चाललो मला दिल्लीला 9 तारखेला इथून त्यानं संध्याकाळी 7 वाजता गेले आणि परत बोलणं झाले की मी मुंबईमध्ये आला माझा मोबाईल स्विच ऑफ झाला माझ्याकडे चार्जिंग नाही मी नंतर फोन लावतो 15-16च्या पुढलं झाले ते आता आम्हाला कळतच नाही की ते लिहिता वाचता येत नाही ना काय परत देऊ का माध्यमात असं आलं आमच्या बघू काय पूर्ण घट्टी त्याचीच होत्या बाबा हे चिरलेलं हे टिकावाच्या खड्ड्याचं आहे बाकीचं काहीच नाही म्हणजे कामच आमचं रोज मजुरीचं आणि एवढ्यातून लेकराला मी असं की वर्षा 1.5 लाख रुपये घालतो शिक्षणाला त्याच्या भरतीला परत ते भगतसिंगचे पुस्तक असेल की आता का आता शेवटचा माझा पर्याय काहीच नाही माझ्या लेकराला 2 ते 3 दिवसामध्ये मोबाईलवर बातचीत झाली तरी हे माझं ध्येय ठेवणारा नाहीतर डायरेक्ट चाकूर तालुक्याला जाऊन आत्महत्या करून मी जीव देणार आहे मी बाकीचं काहीच करणार आहे किती दिवस त्रास घ्यायचा लेकरांना भरपूर त्रास आज मला आता माझे बाहेर आहेत हप्तेवाले त्यांना हप्ता भरायचा आहे अशी माणसं येऊ लागली मला बाहेर जाता येत नाही पोलीस लोकांना बाहेर जाऊ नका म्हणलेलं आहे आधी पुढलं काम करण्याच्या अगोदरच मी हप्ता उचलतो त्याच्याकडून आता तुमच्या शेतात काम करायचे तुमच्याकडूनच हप्त्याचे 4-2 हजार रुपयाचे त्याचं काम आम्ही दोघं नवरा बायको करतो आणि परत त्यानं तिकडून भरती कोण आलं की ते आम्हाला साथ देते की बाबा चला किती झाले पैसे तर मी करू लागतो त्यानं पण माझ्यासोबत काम करू लागतं माय धीर काय धीर धरायचा आमचा धीर आहे फक्त उद्याचा दिवस परवाला आम्ही चाकूरला जाणार आणि मेन हायवे रोडवर उभारून 4-2 माणसाला सांगून मी आत्महत्या करणार माझा कुठलंच काही नाही म्हणजे माझ्या लेकरानं गुन्हा केला असलं तर डायरेक्ट त्याला तिकडे शिक्षा द्यावी नाहीतर माझी मला काय आहे ते न्याय द्यावा सरकारनं बाकी मला इतर कुठलंच आणि हे मला वाटतं की इतकं आता महाराष्ट्रासमोर मांडल्यानंतर त्या तरुण मुलाबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे हे तुम्हीच ठरवायला पाहिजे आणि प्रशासनानं त्यांनी आत्ता जी म्हटलंय की मी त्यांची जी भावना त्यांनी बोलून दाखवली की ते 2 दिवसानंतर काय कृत्य करणार त्याची योग्य ती दखल पण घ्यायला पाहिजे. माझं सहकारी निशांत भद्रेश्वर आणि कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी ABP माझा झरी तालुका चाकूर जिल्हा लातूर. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.